हर हर महादेव. मी त्रिशूल मराठे आणि मी लवकरच तुम्हाला भेटायला येतोय सोनीच्या नवीन शोमध्ये, ज्याचं नाव आहे जय जय शनिदेव. मी फार एक्सायटेड होतो. म्हणजे मला असं वाटत होतं की म्हणजे मला नेहमी माझं स्वप्न होतं की मला एखादा मायथोस शो करायचं आहे आणि त्याच्यात नेहमी वाटायचं की म्हणजे मला बरेच लोक सांगायचे की तुझा चेहरा ना महादेवांसारखा दिसतो, तर तू ट्राय का करत नाही. तर मी नेहमीच सांगायचो अरे मी ट्राय तर करतो, पण मला अजूनपर्यंत असा रोल ऑफर झाला नाही आहे. आणि जेव्हा मला संतोष सरांनी सांगितलं की आम्ही विचार करतोय महादेवासाठी तुला कास्ट करायला, आणि तेव्हा मला वाटलं की अरे स्वप्न पूर्ण होतं आहे. जसं माझं मराठी एवढं चांगलं नाही आहे आणि त्याच्यात मायथोचं मराठी फार डिफिकल्ट असतं, तर तेच मराठीवरती काम करतो आहे. प्लस जुने जेही ग्रंथ पुराण आहेत त्यांचा अभ्यास करतो आणि संतोष सर मला हेल्प करतायत, तर त्यांच्या थ्रू करतो आहे. अरे म्हणजे काय सांगू, जेव्हा तयार होत होतो ना, म्हणजे कपडे ते जीन्स टी शर्ट नेहमी घालतो आणि त्याच्यानंतर ह्या गेटअपमध्ये, आणि जेव्हा ते गेटअप करत होते मी सांगतो पहिल्यांदा, तर अंगावरती काटे येत होते अक्षरशः. म्हणजे असं वाटत होतं काहीतरी आहे, दैव पॉवर आहे, काहीतरी दैवशक्ती आहे. जो मी मागचा रिॲलिटी शो केला होता त्याच्यानंतर डायरेक्ट कट टू मायथोच्या शोमध्ये, आणि तोही महादेवांच्या रोलमध्ये. ही फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि फार एक्सायटेड आहे मी याच्यासाठी. जसं म्हणतात की हे 2024 हे शनिदेवाचं वर्ष आहे आणि मला वाटतं की शनिदेव माझ्यावरती प्रसन्न आहेत आणि महादेवांची कृपा आहे, म्हणून मी आज ह्या भूमिकेत शनिदेवाच्याच शोमध्ये आहे. आणि माझा आणि शनिदेवांची जी केमिस्ट्री ती तुम्हाला लवकरच बघायला मिळेलच पुढे. तर स्टे ट्यून. सेटवरचं वातावरण, तर माझ्यासाठी हे सर्व गोष्टी नवीन आहेत, कारण की रिॲलिटी शो केला आहे मी याच्या आधी आणि मॉडेलिंग केलेली, म्हणून मला सिरियलचा जास्त अनुभव नाही. तर ह्या नवीन सर्व गोष्टी माझ्यासाठी नवीन आहेत आणि मी शिकतो आहे. मी मम्मीला फोटो पाठवले आणि मम्मीच्या डोळ्यात पाणी आलं, की म्हणजे ते आनंद अश्रू होते. आपण रील्स तर आम्ही नेहमीच बनवतो, हसत असतो नेहमी, आणि आता देवाच्या भूमिकेत मला बघते ती, आणि तिने माझं नाव त्रिशूल ठेवलं होतं, कारण तिलाही महादेव फार तिचे फेवरेट गॉड आहेत. आणि त्यांच्याच रूपात आज मला त्यांचं कॅरेक्टर करायला भेटते, म्हणून ती फार सुपर एक्सायटेड आहे.